नमस्कार मुलांनो. नमस्कार सर. मुलांनो, आपण दैनंदिन जीवन जगत असताना अनेक ठिकाणी व्यवहार करत असतो, बरोबर की नाही? बाजारात जातो, बाजारातून वस्तू घेतो, दुकानात जातो, वेगवेगळ्या वस्तू घेतो. अशा वेळेस आपण दुकानदाराला पैसे देत असतो. मग प्रत्येक वेळेस आपल्याकडे पूर्णच पैसे असतात का, किंवा जी पाहिजे तेवढेच पैसे असतात का? तर नसतात. कधी कधी आपल्याकडे सुट्टे नसतात, म्हणून आपण काय करतो, बंदे देतो त्यांना. म्हणजे समजा दुकानदाराकडून आपण 20 रुपयाची वस्तू घेतली असेल, परंतु त्याला 50 रुपयाची नोट दिली, तर तो काय करतो, 50 मधून 20 काढून घेतो आणि शिल्लक राहिलेले आपल्याला परत देतो. म्हणजे इथं आपल्याला शिल्लक राहिलेले पैसे परत देतो, काढून घेतो. म्हणजे काढून घेणे, शिल्लक राहणे म्हणजेच काय करतोय, तो वजाबाकी करतो. काढून घेतोय म्हणजे काय करतोय, वजाबाकी करतो. याच्या पहिले आपण वजाबाकी शिकलेलो आहोत. परंतु जेव्हा असं शाब्दिक उदाहरण येतं की माझ्याकडे 500 रुपये होते, त्यातील मी 200 रुपये खर्च केले, तर माझ्याकडे आता किती रुपये शिल्लक राहिले असं आलं, तर काय, याच्या ठिकाणी काढून घेतले, शिल्लक राहिले म्हणजेच आपला वजाबाकी करायचा आहे. तर असे कोणते कोणते शब्द आहेत की जे शब्द आल्यानंतर आपल्याला शाब्दिक उदाहरणात वजाबाकी करावी लागते, ते सर्व शब्द आपण आता समजून घेऊया. तर मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे असे काही शब्द असतात की ते शब्द समजून घेतल्यानंतर आपल्याला शाब्दिक उदाहरणामध्ये वजाबाकी कधी करायची हे समजेल. तर ते शब्द आपण आता समजून घेऊया. जसं की आता इथं पहिला शब्द आहे शिल्लक, बरोबर की नाही? म्हणजे माझ्याकडे 10 रुपये होते, त्याच्यातले 5 रुपयाचे मी खर्च केला आहे, तर आता माझ्याकडे किती शिल्लक राहिले, बरोबर की नाही? म्हणजे इथं आपला वजाबाकी करायची आहे. 10 मधून ते 5 काढून टाकणार आणि मग राहिलेले 5 माझ्याकडे शिल्लक असणार. फरक, खूप ठिकाणी हा शब्द आपल्याला असतो की फरक, दोघांमधील फरक किती आहे ना. म्हणजे माझ्याकडे 100 रुपये आहेत, तुझ्याकडे 50 रुपये आहेत, तर आपल्या दोघांतील जी रक्कम आहे त्याच्यातील फरक किती आहे, बरोबर की असं. अशी वेगवेगळी उदाहरणं असतात की ज्याच्यामधून आपला हा शब्द आल्यानंतर वजाबाकी करायची असते. तर पुढे आहे तफावत. आता तफावत आणि फरक हा समानार्थी शब्द आहे. दोघांमधील तफावत म्हणजे दोघातील फरक किती. नंतर अंतर, म्हणजे दोघातील अंतर किती, बरोबर की अंतर म्हणजेच फरक. हे समानार्थी शब्द आहे. फक्त आपलं हे शब्द आल्यानंतर वजाबाकी करायची आहे हे समजून घ्यायचं आहे. दिले, आईकडे 1000 रुपये होते, त्यातले 200 रुपये तुम्हाला दिले, तर आईकडे किती शिल्लक पैसे राहिले, बरोबर की नाही? म्हणजे शिल्लक दिले, आपण देतो दुसऱ्याला. तुमच्याजवळ 10 पेन आहेत, त्यातले तुम्ही 2 मित्राला दिले, तर तुमच्याकडे किती शिल्लक राहिले असं. काढले, बरोबर की नाही? म्हणजे आपल्या शाळेमध्ये ग्रंथालयामध्ये 100 पुस्तकं आहेत, त्याच्यातले तुम्ही 10 काढून घेतले वाचायला, तर आता ग्रंथालयात किती पुस्तकं शिल्लक राहिले, म्हणजे काढले त्याच्यातून. उडाले म्हणजे संपले पण आहे, आणि उडाले म्हणजे एखादे पक्षी असतात, समजा पक्ष्यांचा थवा असतो की जो झाडावर बसतो, म्हणजे 10 पक्षी झाडावर बसले होते, त्याच्यातले 4 पक्षी उडाले, तर आता किती शिल्लक राहिले असं. खर्च केले, बरोबर की आपण बाजारात जाऊन खर्च करतो ना. म्हणजे माझ्याकडे 1000 रुपये होते, त्याच्यातले मी 400 रुपये खर्च केले, मग आता माझ्याकडे किती शिल्लक राहिले. म्हणजे हे अशा पद्धतीची उदाहरणे आल्यानंतर आपला काय करायची आहे, आपला वजाबाकी करायची. नंतर कमी झाले, माझ्याकडे 5 पेन होते, त्यातले 2 मी कुणाला तरी दिले, म्हणजे 2 कमी झाले की नाही, कमी झाले ना. याला कमी झाले म्हणजेच काढून घेतले, त्याच्यातले. विकले, 10 किलो आंबे होते, समजा 10 किलो आंबे होते, त्यातले 4 किलो विकले, मग किती शिल्लक राहिले, म्हणजे विकले. बाकी किती राहिले, बरोबर की नाही? तर बाकी म्हणजे शिल्लक. उणे, वजा करणे म्हणजेच उणे करणे पण काही वेळेस म्हणतात, म्हणून उणे म्हणजेच वजा आहे. संपवले, बरोबर. म्हणजे एक पुस्तक आहे, त्याच्यातले 40 पेजेसचं पुस्तक आहे, 40 पानांचं पुस्तक आहे, त्यातले 10 पानं तुम्ही वाचले, म्हणजे वाचून संपवले तुम्ही ते. आता किती पानं शिल्लक राहिले आहे ना असं. गेले,
10 मित्र खेळत होते, त्यातले 4 घरी गेले. आता मैदानावर किती मुलं आहेत? कितीने जास्त किंवा कितीने कमी? तर तुमच्याकडे वेगवेगळ्या वस्तू असतात. तुझ्याकडे 10 पेन आहेत आणि तुझ्याकडे 5 पेन आहेत. तर हिच्याकडे तुझ्यापेक्षा किती जास्त पेन आहेत किंवा तुझ्याकडे किती कमी पेन आहेत. तर अशा पद्धतीचे हे शब्द जर तुम्ही समजून घेतले किंवा याच्या व्यतिरिक्त बी काही शब्द असतात ते जर समजून घेतले तर तुम्हाला समजेल की वजाबाकी नेमकी कधी करायची. बरोबर की नाही? तर आपण काही उदाहरणं आता या ठिकाणी 1-2 समजून घेऊया आणि मग नंतर तुम्हाला पण सांगता आले पाहिजे म्हणून व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. आता आपण काही शाब्दिक उदाहरणं समजून घेऊ, ती व्यवस्थित समजून घ्या आणि मग नंतर तुम्ही पण तसं सांगायचं आहे. ओके. आता बघा मी काही उदाहरणं देतो तुम्हाला. राहुलकडे 480 रुपये होते. 480 रुपये होते. त्याने त्याने 230 रुपये आईला दिले. 230 रुपये आईला दिले. तर राहुलकडे किती रुपये शिल्लक राहिले? राहुलकडे किती रुपये शिल्लक राहिले? आता मला सांगा या ठिकाणी कोणते शब्द आले बरं? मी आता शिकवलेल्या शिल्लक आणि दिले. बरोबर की नाही? आता जी माहिती दिली आहे ती पहिले लिहू आपण. राहुलकडील रुपये किती? राहुलकडे 480. राहुलकडील रक्कम आपण लिहू. राहुलकडील रक्कम किती? 480 रुपये आईला दिले. आईला दिले किती दिले? आईला 230. आणि मग शिल्लक राहिले म्हणजे काय करायची? वजाबाकी. मग करा वजाबाकी. 0 मधून 0 गेलं 0, 8 मधून 3 गेलं 5 आणि 4 मधून 2 गेलं 2. बरोबर. किती पैसे शिल्लक राहिले आता त्याच्याकडे? 250. मग इथं खाली लिहायचं राहुलकडे 250 रुपये शिल्लक राहिले. तर अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे दिलेली माहिती काय ती लिहायची आणि त्यानुसार मग आपलं काय करायचं ते समजतं. आणि खाली मात्र हे उत्तर लिहिल्याशिवाय राहायचं नाही, असं उत्तर लिहायचंच. ठीक आहे. अजून एक उदाहरण समजून घेऊया आणि मग तुम्ही मला अशाच पद्धतीचे उदाहरणं तयार करून दाखवायचे. ठीक आहे. अजून एक उदाहरण मी तुम्हाला समजून देतो. एका गावात 640 पुरुष व 720 स्त्रिया राहतात. तर पुरुषापेक्षा किती स्त्रिया जास्त राहतात किंवा आहेत? बरोबर की नाही? एका गावात 640 पुरुष व 720 स्त्रिया राहतात. तर पुरुषापेक्षा किती स्त्रिया जास्त राहतात? कितीने जास्त? आपण बोललो होतो ना मग, कितीने जास्त कितीने कमी. मग इथं कोणते शब्द आले? किती आहे ना. किती स्त्रिया जास्त राहतात म्हणजे किती आणि जास्त, कितीने जास्त आले की नाही? मग आता बघा इथं जास्त कोण राहते? स्त्रिया. मग स्त्रियांची संख्या
किती आहे? 720. 720. आणि पुरुषांची संख्या, पुरुषांची संख्या किती पुरुष बोला? 640. 640. ना आपल्या इथं कितीने जास्त आहेत. कितीने जास्त म्हणजेच काय करायचे आपला? वजाबाकी. मग इथं वजाबाकी करूया आपण. करा वजाबाकी. 0 मधून 0 गेला 0. आता 2 मधून 4 जाईल का? नाही. म्हणून आपण काय करतो? इकडे एक हातचा घेतो. मग 12 तून 4 गेला किती? 8. आणि 6 मधून 6 गेला 0. म्हणजे कितीने जास्त स्त्रिया पुरुषापेक्षा? 80 ने. मग इथं लिहायचं पुरुषापेक्षा 80 स्त्रिया जास्त राहतात. 80 स्त्रिया जास्त राहतात. आलं लक्षामध्ये? कसे उदाहरण सोडवायचे तर कसं लिहायचे ते शब्द लक्षात घ्यायचे आपल्याला, की शाब्दिक उदाहरणात जे आपण आता शब्द पाहिले ते आल्यावर वजाबाकी करायची. मग ते शब्द जर उदाहरणामध्ये दिसले की आपल्याला शाब्दिक उदाहरणात वजाबाकीच करायची आहे. आता मी हे तुम्हाला उदाहरण समजून दिले. आता तुम्ही याच पद्धतीचे मला उदाहरणं सांगायचे आहेत. बघूया सांगता येतात. चला तर मला पहिले कोण सांगते? आता तू सांगते. सांग. झाडावर 125 चिमण्या. बघा, झाडावर 125 चिमण्या बसल्या होत्या. बर, बसल्या होत्या. बसल्या होत्या. ओके. त्यातील 50 चिमण्या उडून गेल्या. त्यातील 50 चिमण्या उडून गेल्या. बर. उडून गेल्या. तर झाडावर किती चिमण्या शिल्लक राहिल्या. शिल्लक राहिल्या. ओके, बरोबर की नाही? म्हणजे झाडावर 125 चिमण्या बसल्या होत्या, त्याच्यातील 50 चिमण्या उडून गेल्या. मग आता किती शिल्लक राहिल्या? कोणते कोणते शब्द आले बरं आपण शिकवल्यापैकी? शिल्लक आणि उडून गेल्या. हे उडून गेल्या, बरोबर की नाही? तर उडून गेल्या किंवा शिल्लक राहिल्या हे शब्द आलेले आहेत. म्हणजे आपल्या इथं काय करायचे आहे? वजाबाकी करायची. दिलेली माहिती लिहूया आपण. एकूण चिमण्या म्हणजे झाडावरील चिमण्या. झाडावरील एकूण चिमण्या. एकूण चिमण्या किती होत्या? 125. 125 होत्या. ओके. त्याच्यातील उडून गेलेल्या किती उडून गेल्या? 50. मग आता शिल्लक किती राहिल्या? बरोबर की नाही? तर झाडावर शिल्लक चिमण्या आपण पहिले वजाबाकी करूया. 5 मधून 0 गेला किती राहील? 5. आणि आता 2 मधून 5 जात नाही म्हणून हा 2 याला जोडून 12 तून 5 गेला 7. म्हणजे आता इथे लिहायचं झाडावर किती चिमण्या राहिल्या? 75 चिमण्या शिल्लक राहिल्या. आलं लक्षामध्ये? असं करता येईल तुम्हाला? आणि तू बरोबर सांगितलंय. छान. तुम्हाला सांगता येईल सर्वांना? तुला पण सांगता येईल? तुला पण येईल? बरं सांग. एका ग्रंथालयात बर. एका ग्रंथालयात 3560 पुस्तके होती. ठीक आहे. बर. त्यातील 560 पुस्तके वाचायला काढली.
तर ग्रंथालयात ग्रंथालयात किती पुस्तके शिल्लक राहिली? ग्रंथालयात किती पुस्तके शिल्लक राहिली? शाबाश, बरोबर सांगितलंय तिने की एका ग्रंथालयामध्ये 3560 पुस्तके होती, त्यातील 560 पुस्तकं मुलांनी वाचायला काढली. तर आता ग्रंथालयात किती पुस्तके शिल्लक राहिली? आता आपल्या इथे माहिती काय आहे? ग्रंथालयातील एकूण पुस्तके, बरोबर की नाही? मग आपण लिहूया, ग्रंथालयातील पुस्तके. बोलत राहतो, ग्रंथालयातील पुस्तके किती? तर 3560. ओके, पुढे वाचायला काढलेली, हे की नाही? वाचायला काढलेली पुस्तके. वाचायला काढलेली पुस्तके किती काढली वाचायला? 560. तर आपलं काय विचारले? आपण हे थोडं पुढे लिहू म्हणजे आपला वजाबाकी करता येईल, है की नाही? 3560 आणि वाचायला काढले 560. मग आता शिल्लक राहिली म्हणजेच काय करायचं? आपला वजाबाकी. कोणते शब्द आले बरं याच्यामध्ये? शिल्लक आलाय शब्द आणि काढली पण शब्द आलेला आहे बघा. तर मग आता करूया वजाबाकी. 0 मधून 0 0, 6 6 गेले 5 5 गेलं आणि 3 मधून काहीच नाही गेलं म्हणजे 3. म्हणजे ग्रंथालयात किती पुस्तके शिल्लक राहिली? मग 3000. मग लिहायचं ग्रंथालयात 3000 पुस्तके शिल्लक राहिली. आलं लक्षामध्ये? तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे? उदाहरणं बनवायची आहेत आणि सोडवायचे आहेत. तर आता मला तुम्ही दोघीनं सांगितलं एक उदाहरण. तुम्हाला पण सांगता येईल? तुला पण सांगता येईल? ओके. तर आता काय करा, तुम्ही आज घरी जाऊन जे आपण ते शब्द शिकलेलो आहोत ते शब्द घेऊन त्यापासून अनेक उदाहरणं बनवा आणि सोडवून पण मला उद्या आणून दाखवायचे आहेत. बघूया कोण जास्तीत जास्त उदाहरणं तयार करते आणि सोडवते. चला तर भेटूया पुढच्या तासिकेला. थँक्यू, धन्यवाद.